पैशाचं आमिष दाखवून आतापर्यंत कित्येकांची फसवणूक झाली। पैशांचा पाऊस, झाडाला पैसे लागणं अशी बतावणी करून अनेकांना गंडा सुद्धा घालण्यात आला। मात्र आता फसवणूक करण्यासाठी नवा मार्ग शोधण्यात आलाय। पाहूया खास रिपोर्ट। केमिकल लोचा करून या 4 आरोपींनी बंडलबाजी केली होती। मात्र ही बंडलबाजी त्यांच्या अंगलट आलेली आहे। त्याचं झालं असं की केमिकलमध्ये 10,000 रुपयांच्या नोटा ठेवल्या तर 2.5 लाख रुपये तयार होतात अशी थाप या चौघांनी मारली। जास्त पैशांचा आमिष दाखवून गोंदिया जिल्ह्यातल्या दीपांशु उरकडे यांची त्यांनी फसवणूक केली। आरोपी दुर्गेश मरसकोल्हे, सियाराम चौधरी, राजेश नेवारे आणि विष्णू पंधरे या भामट्यांनी हा पराक्रम केला। 10,000 रुपयांच्या नोटा केमिकलमध्ये ठेवल्यास 2 तासात 2.5 लाख होतील असं सांगून त्यांनी 10,000 रुपये उकळले। केमिकल टाकलेलं नोटांचं बंडल पॅक करून दीपांशूला दिलं। मात्र बंडल उघडल्यावर भामट्यांची बंडलगिरी उघड झाली। परिणामी डोळे उघडलेल्या दीपांशूनं पोलिसांकडे धाव घेतली। स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी त्वरित नाकाबंदी लावून आरोपींना बालाघाट टिपाणी इथून त्या एका स्विफ्ट कारमध्ये ताब्यात घेतले। त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली। सदरची टोळीतील आरोपी हे बालाघाट मध्य प्रदेश परिसरातील राहणारे असून ही सदरची आंतरराज्यीय टोळी माननीय पोलीस अधीक्षक सौ यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासाच्या आतच ताब्यात घेण्यात आली। तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली आणि आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून कार, केमिकल आणि कागद जप्त केले। चौकशीमध्ये 4ही आरोपींनी त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल, फिर्यादीचे 10,000 रुपये, त्याचप्रमाणे स्विफ्ट कार असे जप्त करण्यात आलेले। सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून त्यांनी अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का याबाबत अजून सखोल तपास चालू आहे। त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे। त्यानुसार पुढील कार्य करण्यात येते। पैसे झाडाला लागत नाहीत, तसंच केमिकलनं ते डबलही होत नाहीत। पण तरीही भामट्यांच्या बतावणीला अनेक जण बळी पडतात आणि फसतात देखील। त्यामुळे सावध राहा आणि आपली फसवणूक टाळा।